आता आपण पुढच्या सत्रामध्ये आहोत, त्याच्यामध्ये गदिमांवरची गाणी म्हणायची आहे. 18 तारखेला मेधाताई, 18 तारखेला आपल्याकडे गदिमावरची 10 गाणी 11 गाणी सादर होणार आहे. त्यातले बरेच जण आलेले आहेत, पण आज गदिमांवरची गाणं म्हणायचंय आणि सुरुवात करतायत आरतीताई प्रभूने. आरतीताई, हॅलो, नमस्कार. 18 तारखेला कराओके नाही आहे हे लक्षात घ्या. आपल्याला लिहिलेलं गाणं म्हणायचं. डॉक्टर शुभदाताई खटावकर, त्याच्यानंतर पुष्पलताताई देवरे. हॅलो, जगाच्या पाठीवरचं एक गीत सादर करायचा प्रयत्न करते. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला
घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम कुणी म्हणेली असेल चोरी कुणा वाटते असे उधारी कुणी म्हणेली असेल चोरी कुणा वाटते असे उधारी जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजले हरिनाम मोजले हरिनाम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम बाळ गुराखी यमुनेवरचा गुलाम काळा संता घरचा बाळ गुराखी यमुनेवरचा गुलाम काळा संता घरचा हात तुक्याचा विठ्ठल माणी दासाचा श्रीराम दासाचा श्रीराम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम जितुके मालक तितुकी नावे हृदय तितुकी त्याची गावे कुणी न ओळखे तरी आला दीननाथ अनाथ दीननाथ अनाथ विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम धन्यवाद मस्त गाणं म्हणत आहे खूप छान प्रफुल्ल साने येत आहेत पुढचं गाणं घेऊन आणि त्याच्यानंतर श्रीकांत खाने मला असं झालंय की फुलं कोणाला देऊ आणि कोणाला नको नमस्कार गदिमांच्या रामायणामधलं झाड म्हणतोय जय श्री रामप्रभू
भयानक माहिती कुशलव रामायोगाची कुशलव रामायोगाची स्वयं श्री राम प्रभू ऐकती स्वयं श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायोगाची कुशलव रामायोगाची. साने सरांनी छान गाणं म्हणलेलं आहे. उभ्या उच्च सणावर बरे दिसतात तुम्ही, नाहीतर मी उंच होईल. मागच्या आठवड्यात प्रफुल्ल साने यांनी आजींकडे एक राधाकृष्णाची प्रतिमा स्वतः चितारलेली रंगवलेली उत्तम रीतीने आजींच्या घराला दिलेली आहे. तेव्हा श्याम मिस्त्री, शैलाताई मिस्त्री, विकास पाटील, वीणा पाटील मोजकीच जण होतो आम्ही तिकडे. कोण चंदीगडला गेलो होतं, कोण कोल्हापूरला गेलो होतं, मनालीला गेलो होतं. आज मी ही टोपी मला त्यांनीच दिलेली आहे, मी ती का घालून ठेवली दुसरे कोणी मागू नये. तर आणखी एक महत्वाचं सांगायचं राहिलं. प्रफुल्ल सानेंच्या कानावर एक विषय घातताना तो मी मागे आपल्या सगळ्या भगिनींकडे बोललो होतो की आजींना आपल्याला 4-5 जणांनी एक एक वही बनवून त्यांना त्यात गाणी लिहायला लावायची आणि त्यांच्याकडे तू म्हणून घ्यायची. प्रत्येक आजीची क्षमता वेगळी आहे. आपल्या गोखले आजी छान गातात, कराओकेवर गातात, पण आपल्या कदम आजी आहेत ते अजून पद्यच म्हणतात. तर प्रफुल्ल साने म्हणाले ह्याच्यासाठी लीड घ्यायला मला आवडेल. आपल्यापैकी कोणाला शक्य असेल प्रभूंनी आव्हान करायचं. कोणी मागच्या वेळेला 3-4 जण तयार झालं होतं. मंजिरीताई होत्या, हा ते करू आपण. शैलाताई होत्या, शीतलताई होत्या, माधवीताई होत्या, असे 4-5 नावं होती. कारण काय लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा, आजी आपल्याकडे 2दा आठवड्यातून गातात. आता आपण 1 आठवड्या आड करतोय, तेही त्यांना दुःख आहे की चान्स नाही. त्यात तिकडे कधी पाहुणे आले तर तो 1 दिवस चुकतो. आणि आजी स्वतःहून सांगतायत की आम्हाला गाणं म्हणायचं आहे, हा आपल्याला हे काम करायचं आहे. प्रफुल्लजी आपण हे काम पुरं करू, हा म्हणजे एक नवीन लागण लावून टाकू. म्हणून मी जरा मध्ये चालू. छान श्रीकांत कानडे या. त्याच्यानंतर कल्पिताताई खरे. गदिमांनी लिहिलेलं मधुचंद्र चित्रपटातलं मोहम्मद कपूरने गायलेल्या गाण्याचा प्रयत्न करतो. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापर दिसशितो 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 नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापर दिसशितो 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 नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे. हे गवत नवे पिवळके शर्मळे. ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे प्रीतीमुळे. उघडे डोंगर आज हिमाच मुकुट घालिती शिरी. दिसशितो 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 नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड रुसली सौगाका जवळ नाजरा. गादीत फुलफुला माझ्या चितपाखरा. हा राग करा की मकऱ्याचा मोहरा मोहरा. किती वार मी मरू तुझ्यावर किती करू शाहिरी. दिसशितो
दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड हर रंग दाविती गुलाब हिरे पिके तुझ दाल सरोवर दिसते का लाडके पाण्यात तरंग घरकुल से होडके त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजिरी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड दिसे मध किनार वृक्षातरी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड. नंतर म्हणणार माधुरी ताई या जरा इकडे यावं इकडे माझ्याकडे तोंड करून उभे राहा. थांबा खूप दिवसांनी ते आज म्हणजे पहिल्यांदा या कार्यक्रमात माझ्याकडे तोंड करा आणि तिथे पाठ करा. हे स्टायलिश मनुष्य आहे त्यांच्या फणीवरून कळतंय की नाही सांगा. थँक्यू थँक्यू. माधुरीताई इंदापूरकर. माधुरीताई तुम्हाला नको असलेलं परत सांगतो हे आपल्या गुरुबळ आहे. आणखी एक सांगतो त्यांना नको असलेलं हे संगीत विशारद आहे. आणखी एक सांगतो त्यांना नको असलेलं प्रत्येकाच्या हातात कागद देऊन प्रत्येकाकडून वास्तविक सारखी गाणी म्हणून घेतलेली माधुरीताई इंदापूरकर. आता का मी सुवासिनी या चित्रपटातलं गनिमतचं एक गाणं म्हणणार आहे. सुवासिनीतली सगळीच गाणी खूप लोकप्रिय आहेत पण आणि ती खूप गायली गेलेली आहेत. पण मी जे आता म्हणणार आहे ते कमी गायलं गेलेलं असं एक गाणं आहे. तर प्रयत्न करते. मी तर प्रेम दिवाणी हो माझे दुःख न जाणे कोणी माझे दुःख न जाणे कोणी हो मी तर
दत्तात्रय मराठेंच्या नंतर ज्योतिताई मराठे. हॅलो. जगाच्या पाठीवर बंद मी एक गाणं विचार. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. एक धागा सुखाचा, पांढर श्रीगरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. पांढर श्रीगरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी बडीशी नाटक केलं प्रशांत एक धागा सुखाचा. मुखी अंगडी बाळपणाची रंगीत वसनी तारुण्याची. मुखी अंगडी बाळपणाची रंगीत वसनी तारुण्याची. जीवनशाल नको उरी शेवटी लेडी वाटत्याचे. एक धागा सुखाचा, या वस्त्राचे विणतो एक सारखी बसती दोन. पुराण दिसले खंडात या हात विणकऱ्याचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. एक धागा सुखाचा. धन्यवाद. हे गाणं मला आवडण्याचं कारण म्हणजे मी मिलमध्ये काम करत होतो, त्यामुळं त्यावेळेचा जो व्हिडिओ आहे गाण्याचा, त्याच्यात त्या सगळ्या ज्या आहेत या सगळ्यात या स्पिनिंग विविंग वाइंडिंग सगळ्या दाखवलेल्या आहेत. त्यामुळे मला त्यातले जे कामगार दिसायला लागतात आणि त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान जे आहे ते मला फार आवडतं. धन्यवाद. ज्योतिताई मराठे या नाही, एक लक्षात घ्या, हा पिक्चरांनी मला एवढं रडवलं होतं मी आयुष्यात परत बघणार नाही मी शपथ घेतली. पण त्यातल्याच एका गाण्याकडे दत्तात्रय मराठे कोणत्या अँगलमध्ये बघतात त्याचे या ज्योतिताई मराठे बरं तोपर्यंत हा सुमन गावणकर आईच्या सेवेत पडायचंय. यस, करा मदत करा. ते काय खाण्यापिण्याच्या गोष्टी असतात त्या निघून जातील सगळं. सुमनताई पाठ आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. चला. मुंबईचं नाव आहे पिक्चर मधलं आज कोणीतरी आले. आज कोणीतरी यावे, आज कोणीतरी यावे, ओळखीचे व्हावे. आज कोणीतरी यावे, जशी अचानक या धरे
मागे आपल्याकडे एक वर्कशॉप झाला होता गाण्यावर. त्यांनी सांगितलं होतं गाणं तोंडपाठ असणं ही एक सगळ्यात महत्वाची बात आहे. सुमनताईंनी ते आधाराला पाहिजे तर असावं पण तोंडपाठ असावं. ज्योतिताई मराठीच्या नंतर सतीशराव सतीश साठे. ज्योतिताई वाट लावून टाका गाण्याची, म्हणजे सुमनताईंच्या नंतर शक्यच नाही त्यांची आपण इथे कोणीच कोणाची बरोबरी करत नाही. मास्टरपीस आहेत आणि सगळ्या प्रकारचे हत्यार आहेत. हॅलो. नाच नाचून अतिनीत मले थकले रे नंदलाला थकले. नाच नाच नाचून अतिनीत मले थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला. विलाजले पण कटीच नेसले निसुगपणाचा शेला. आत्मस्तुतीचे सुंदर शाणी गर्व जडविला भाला. उपभोगांच्या शतकमलांची उपभोगांच्या शतकमलांची कंठी घातली माला. थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला. विषय वासना वाजे वीणा अतृप्ती बेताला. अनयनती अंकुर पायी असंगती कोताला. लोभ प्रलोभन नाही देखी लोभ प्रलोभन नाही देखी मजवर आला हेला. थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला. स्वतः भोवती घेता निरक्या अंधपणा आला. तालाचा मज तोल कळेना साधही मोठून गेला. अंधारी उभी आंधळी अंधारी उभी आंधळी जीव जीवनाला. थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला. सुमनताईंचं प्रेशर काढून टाकलं. छान गायला तुम्ही. सतीशराव साठे, त्याच्यानंतर श्यामराव मेस्त्री.
गीत रामायणामधलं एक गाणं गातो. नंतर मला ना ह्यांच्या नाटक श्रीकांत कानडीसारखं करायला लागलो. मागचा तुमचा रोमांस स्टाईलमध्ये आहे वाटलं. आता म्हणा दशरथा दशरथा घे पायसदार पायसदार दशरथा घे पायसदार पायसदार उछायती प्रभु प्रजाना उछायती प्रभु प्रजाना माझा सन्मान दशरथा 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 घे पायसदार पायसदार तव ज्ञानची सांगता तृप्तता झाल्या सर्व देवता तव ज्ञानाची सांगता तृप्तता झाल्या सर्व देवता प्रसन्न झाला प्रसन्न झाले श्री विष्णु भगवान दशरथा 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 घे पायसदार पायसदार राया कैकेल पायसभक्षण उदरी होईल राया कैकेल पायसभक्षण उदरी होईल त्यांच्या पोटी जन्माने त्यांच्या पोटी जन्माने मोठे चार दशरथा दशरथा पायसदार पायसदार कृतार्थ दिसते अजिलोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने कृतार्थ दिसते अजिलोचने कृतार्थ दिसते अजिलोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने आपले सुधीर फडकेच आहेत ते. श्याम मेसरी आणि श्याम मेसरी नंतर नीताताई उपासनी कुठे पळाल्यात आहे. श्याम मेस्त्रींना पण टेन्शन आलंय कारण साठी सरांचं गाणं झालंय असं काही नाही. श्याम मेसरी टेन्शन देतात घेत नाही. शामराव तुम्ही टेन्शन देता घेत नाही ना. आता एमटीएच्या कार्यक्रमामध्ये किती गायकांना टेन्शन दिलं ते सांगा. मराठी साहेबांनी इथे काय
आहे ढाके काकांचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्याचं गाणं म्हणायचं. वेळ पाहिजे ना शोधायला. घे ना माहिती. हे जगाच्या पाठीवरच म्हणतोय. जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला, भला चांगला जो तो पथ चुकलेला, जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला, ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सोंगडी, हातकडी की अवघड बेडी, प्रिय हो ज्याची प्याला, प्रिय हो ज्याची प्याला, जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला, जो तो आपल्या जागी चकडे, नजर न ठावे तटा पलीकडे, जो तो आपल्या जागी चकडे, नजर न ठावे तटा पलीकडे, उंबरातले किडे मकोडे, उंबरी करीती लीला, उंबरी करीती लीला, जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला, कुणान माहित सजा किती ते, कोठून आलो तेच स्मरते, सुटकेलाही मन घाबरते, सुटकेलाही मन घाबरते, जो आला तो रमला, जो आला तो रमला, जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला, उम्मीद येते भला चांगला, जो तो पथ चुकलेला, जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला. धन्यवाद. छान झालं गाणं, मस्त. नीताताई उपासनी या आणि शैलाताईंना सांगणारा काही तुम्ही टेन्शन घेतलं होतं. नीताताई उपासनी, त्याच्यानंतर सुरज गुर्जर. चालेल, ढाके काकांचं नाव घ्या, जोरात घ्या आणि म्हणा. गाणं रिपीट होत होते. कवितांकडे खूप कवी आहेत ना, पण माहिती नाही ना आज कोण नाही म्हणणार ते. तुम्ही पण सांगितलं ना फक्त 10 लोकांची नावं आहेत. ती सांगितली परवाच्या कार्यक्रमासाठी. आणि आता त्यांचंच रिव्हिजन घेणं नाही तर आता परत दोन्ही नावं. तुम्ही गाणं ठरवलं ते घ्या, ढाके काकांचं नाव घ्या. माईक चालू आहे का बघा. माझ्याशी भांडतायत, त्यांच्याशी मीटिंग करतो. ऐका, हा भांडायचं असेल तर आपण नंतर कार्यक्रम ठेवू. उलट 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 चित्रपट आहे जगाच्या पाठीवर आणि तेच गाणं रिपीट होतंय जरा. हा, नाही खर्ची कवडी बवडी, नाही वेचला दाम, विकत घेतला
श्याम बाईनी विकत घेतला श्याम कुणी म्हणेही असेल चोरी पुन्हा वाटते असेल धारी कुणी म्हणेही असेल चोरी पुन्हा वाटते असेल धारी जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम मोजियले हरिनाम विकत घेतला श्याम बाईनी विकत घेतला श्याम बाळ गुलाबी यमुनेवरचा गुलाम काळा संता घरचा बाळ गुलाबी यमुनेवरचा गुलाम काळा संता घरचा हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा दासाचा श्रीराम विकत घेतला श्याम बाईनी विकत घेतला श्याम जितके मालक तितकी नावे हृदय तितकी याची गावे जितके मालक तितकी नावे हृदये तितकी याची गावे कुणी न ओळखी तरीही याला दीननाथ अनाम दीननाथ अनाम विकत घेतला श्याम बाईनी विकत घेतला श्याम बाईनी विकत घेतला श्याम म्हणून ते विकत घेतला वगैरे म्हणायचं नाही छान गायला श्याम विकत घेतला काय सुहास गोळकर त्याच्यानंतर अनघाताई जोशी सुहास गोळकर मी सुद्धा मधुसंख्या चित्रपटातलं महेंद्र कापूर यांनी गायलेले गीत म्हणणार आहे पण अगोदर जे सादर झालं ते नाही दुसरं गाणं येतोय झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा फुलला पास भोवती फुलला पास भोवती आनंद जीवनाचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा होईल ताप काही मध्यानीच्या उन्हाचा अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनाचा होईल ताप काही मध्यानीच्या उन्हाचा अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनाचा आस्वाद घे सुखाने आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणाचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा पुष्पास वाटते का भर ऊन पावसाचे आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे पुष्पास वाटते का
हसुनी करी परिते हसुनी करी परिते वर्षाव सौरभाचा झटकून टाक जीवा दुबळे पड मनाचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा का कालचा उद्याला देसी दुगा हवाला द्यावाच वाटतो ना मग जीव दे जीवाला का कालचा उद्याला देसी दुगा हवाला द्यावाच वाटतो ना मग जीव दे जीवाला अवेर काय करसी अवेर काय करसी अनुभव यातनाचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा फुलला पास भोवती फुलला पास भोवती आनंद जीवनाचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. नाही पण आमचा दुबळेपणा झटकला तुम्ही घसा नंतर भटकायला हरकत नाही. या अनघाताई जोशी, त्याच्यानंतर पुष्पलता दैदेवरे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवं ते गाणं म्हणा. तिथे गरिमांचं बंधन नाहीये. अनघाताई जोशी. देव पावला या चित्रपटातील माणिक वर्मा यांनी गायलेलं आणि पु ल देशपांडेंचं संगीत गदी माणिक आणि आता गदी माणिककरांचं लिखित घेतलं. कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम बाबड्या भक्तासाठी देव करी काम कौसल्याचा राम
आज नाचायची इच्छा कोणाला असेल तर शेवटी आपण एक 5 मिनिटं डान्स करू. पुष्पलता ताई बोलते, कधी माणसंच म्हणायचं. अपवादाला एखादा असतो, बाकीचे नाही. झाला महार पंढरीनाथ. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव अंतरात नांदे, देव दाही शिकोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी, देव शोधुनिया पाही, देव सर्वा भूती ठाई, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव मूर्तीत नमावे, तीर्थ क्षेत्रात नगावे, देव आपणात आहे, शिर झुकवून पाहे, तुझ्या माझ्या जडदेही, देव भरुनिया राही, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत, देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण, काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. छान झालंय. आपल्याकडे आज आपल्यामध्ये कल्पिता खरेताई आलेल्या आहेत. या जरा इथे या, सगळ्यांना तोंड दाखवा. कल्पिता खरेताई म्हणजे परिवर्तन महिला संस्था बरेच वर्ष वार्षिक कार्यक्रम करायचे. 9 जणांचा आपण नवग्रहांचा सत्कार करायचो. त्या एका कार्यक्रमात अख्खा त्यांचा कार्यक्रम होता. तेव्हा त्या कल्याण डोंबिवली म्युन्सिपाल्टी मध्ये सर्व्हिसला होत्या. त्याच्यानंतर त्यांचे एकट्याचे बरेच कार्यक्रम झाले, बाहेर देशात पण जाऊन आले. त्यांचा मध्यंतरी फोन आला की मला यायचं आहे, कसं काय आपले कार्यक्रम चालले, कारण हा आपलेपणा असतो. तर त्यांची थोडीशी ओळख करून द्यायला मी प्रफुल्ल साने नाही, तुम्हाला माहिती आहे तेवढं सांगा.
डान्स म्हणतात. परत ते म्हणतात ज्योतीने तेजाची आरती, त्यातला प्रकारे हा. मला याचे 2 पोळीमध्ये सांगतो मी. या संगीत क्षेत्रामध्ये ओळखल्या जातात त्या परीक्षक म्हणून, उत्कृष्ट परीक्षक म्हणून त्या ओळखल्या जातात. नाट्यसंगीतामध्ये त्यांचा फार मोठा हातखंड आहे. नाट्यसंगीत आपल्याला सगळं त्यांच्याकडून शिकायचं आहे. मी इच्छा व्यक्त केली आहे त्यांच्याकडून शिकायचं आहे. तर म्हणजे आणि आणखी एक वेगळी ओळख म्हणजे सोनाली खरे, माहिती असेल तुम्हाला. सोनाली खरे त्यांच्या आई आहेत. आता त्यांची ओळख वेगळी. सोनाली खरे यांची आई म्हणून नव्हे, त्या संगीतामध्येच आहेत प्रसिद्ध. आणि उदय पितळे आणि या बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये परीक्षक म्हणून असतात. एवढी ओळख पुरेशी आहे. मी सांगणार होते की सोनाली खरेपेक्षा सुद्धा माझा भाऊ पंडित कैलास गोविंदराव पटवर्धन हा महान केला आणि तो मला अभिमान आहे. त्यामुळे मी कुठेही ओळख सांगताना गोविंदराव पटवर्धनची बहीण सांगते. पण त्या आमच्याकडे डोंबिवलीच्या घरी गोविंदराव पटवर्धन, पत्की, लालजी देसाई अशी एक ओव्हरनाईट मैफिल झाली होती. रात्री 9 ते सकाळी 5:30 पर्यंत. आणि गोविंदराव आमच्याकडे आले होते, पण हे माहिती नव्हतं. नाही सर, तेव्हा आपल्या कार्यक्रमात झालं, पण तुम्ही सगळ्या बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोनालीची आई म्हणून आता आपण ओळखतो, पण जेव्हा माझी त्याची ओळख झाली तेव्हा त्यांनी सांगितलं सोनाली आता नाटकात किंवा सिनेमामध्ये काम करायला लागली. म्हणजे तेव्हा सोनाली तुमची मुलगी म्हणून ओळखत होतो. आणि हे असंच व्हायला पाहिजे. मुलांच्या नावाने आपल्याला छान छान छान. तुम्ही कोणतंही गीत म्हणा, एखादं आज तुमची हजेरी लागण्याच्या दृष्टीने. धन्यवाद. झुलवून
गोविंदरावांनी ऑर्गनवर बसायचं स्टेजच्या एका बाजूला आणि गंधर्वांची गाणी चालायची. म्हणजे तुम्ही आम्हाला इथे घेऊन गेला. आपण लक्षात घ्या, नेहमी आपण काहीतरी नवीन नवीन गोष्टीमध्ये जातो. आज आपण अभिवाचन नवीन घेतला. आपण आतापर्यंत स्वलिखित सादरीकरण. तसंच आज सानेंनी सांगितल्याप्रमाणे आपण नाट्यसंगीतात घुसू. असंच कधीतरी काय आहे, हे हाकायचे आणि आपले सगळे आपण एकत्रच जातो. आपल्याला कोणाला हाकायला नाही लागत आहे. आपण फक्त ठरवायचं आज या दिशेने जायचंय आणि तो एक नवीन अंग आम्ही ओपन करू. कळलं का? सध्या बिघडली आहेत सगळी लोक, नाट्यसंगीत सोडून दिलेलं आहे. आपल्याकडे काहीतरी प्रदीप अडूर एखादं नाट्यसंगीत म्हणतात लहरी झालं तर आपण त्या याला जाऊ. 18 तारखेचा तो कार्यक्रम आहे. त्यात आपण असं औचित्य सांगतो की गदिमांवर आपल्याला 1 तास ते छान बोलणार आहे. 1 तास माझा त्यांच्याशी संपर्क झाला. 1 तास बोलणार आहेत, 1 तास गाणी म्हणणार आहेत. आणि त्यानंतर मध्यंतर होईल. मध्यंतरानंतर आपली गाणी होतील. तर म्हणून प्रत्येकाला प्रॅक्टिस करायला म्हटलं वेळ देऊया. त्यांनाही वाटलं पाहिजे की काहीतरी गाणी म्हणतात हे म्हणून. त्या गायिका म्हणून आपल्याकडे येणार नाहीये, ते एक वक्ता म्हणून येणार आहे. तो छान कार्यक्रम होणार आहे आणि असं काहीतरी निमित्त पकडतो आणि आपण त्याचं थीम बनवतो. तर छान चाललेलं आहे सगळ्यांचं. तुम्ही जरा समज करा. लोक म्हणतील. एक लक्षात घ्या, आपल्याकडे नाविन्य दरवेळेला होत आहे, त्याच्यात मीनाताईंचा मोठा वाटा आहे. आज पण हे नाविन्य आहे. समज करा. टोपी छान आहे, मला आवडली आहे, मी नेहमी वापरणार आहे. आणि तुम्ही समज करा, नाही तर सगळ्यांना वाटेल फक्त खानोलकरच मिळवतात. तुम्ही सर मिरवलं तरी काही हरकत नाही. कविताताई, प्रथम मी तुमचं खरंच मनापासून इतकं कौतुक करते. तुम्ही माणिक वर्माताईंकडे आम्हाला घेऊन गेलात आणि इतकं सुंदर. आणि सगळ्यात माझं फेवरेट गाणं, मी गाणं म्हणते, कोणी म्हणायला सांगितलं की फक्त हेच गाणं म्हणते, पण आता मी तुमच्याकडनं शिकणार आणि मग परत म्हणणार, हे निश्चित आहे. आणि आपला आजचा कार्यक्रम पण खूप छान झालेला आहे. 18 तारखेचा कार्यक्रम असाच खूप छान करायचा आहे. सगळ्यांची उपस्थिती तर आहेच आणि तो कार्यक्रम पण एक वेगळा असणारच आहे कार्यक्रम. आता 8 वाजले सर. आता आज काही नृत्य झालं नाही तरी चालण्यासारखं आहे. आणि मला व्हॅलेंटाईन डेसाठी एक स्पेशल असं सांगायचं होतं की मी आता आपल्या ह्या 2 महिन्यानंतर वर्ष होईल आपले कार्यक्रम चालू करायला सुरुवात केली होती. पण मला सगळ्यांकडनं, आपल्या सगळ्या सभासदांकडनं इतकं प्रेम मिळालं पहिल्या दिवसापासून. मी दिलासामध्ये वेगळं काम करते, पण आपले हे सभासदांबरोबर मी नव्हते आणि त्या प्रेमासाठी मी आज तुम्हाला सेलिब्रेशनचं मला निमित्त मिळालं की हे माझं प्रेम, तुम्ही जे मला प्रेम दिले ते प्रेम असंच माझ्यापर्यंत कायम राहू दे, एवढीच विनंती आहे. आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.